गजानन महाराज की जय। रामचंद्र महाराज की जय। हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावी आमाशी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी महायोग पीठे तटे भी मरत्या वरम कुंडलिकाय दातु मुनीन्द्र सभागत्य तिष्ठं तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन आ पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन नम पांडुरंग आज सरे चरण संततिया दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया राजा कृपा दाने देता राजा कृपा दाने देता आज सने चरण संततिया दूसरे चरण दूसरे चरण संततिया संततिया दूसरे चरण संततिया आज राजा कृपा दाने देता बाबा तेरे गुरु दासका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओ करुणाकारा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो शरांचा करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो करा तरी हरि ओम
आवाज कोण कमी झाला दादा? उडला चारे उडले. तुमच्या लागणीचा चरणा अहो स्वामी यावरी करा जेवेला सेवक झालो तुमचा चरणा अहो स्वामी तुमया सेवा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाये गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते. भक्त हो प्राण भयाने गिळला एक भक्त हो प्राण भया लाक्ष येला गेला हात जोडली समर्थ सदृशी गजानन महाराज की जयांची केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठाला 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त समय चिंतन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे शिरोमणी असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आणि तो मागणीपर सेवे करता घेतला. महाराज शांत राजा विठाला 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 तुकोबा देवापुढे काही मागणी मागतात पण तुम्हाला जे पाहिजे ते नाही, जे तुकोबाला पाहिजे ते मागतात. पण या अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा मायबापासमोर ठेवण्या अगोदर या कार्यक्रमाचा थोडा का होईना परिहार देणं महत्वाचा असतो. तो असा की पावन पुण्य झालेलं गाव आपलं पंचगावांमध्ये गेल्या 21 वर्षापासून चाललेला हा नाम जप यज्ञ आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग असा म्हणजे भागवत कथा आणि विजय ग्रंथाचे पारायण ज्यांच्या मुखरबंधातून आपण भागवत कथा ऐकता असे असणारे आमचे गुरुस्थानी ज्ञानेश्वरजी महाराज मार्के त्यांचंच मार्गदर्शन आहे तुमच्या कार्यक्रमाला. तेच भागवत कथेचं वाचन करत आहेत आणि तुम्ही रसपान करत आहात. भागवत काही साधन आहे महाराज.
ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, साक्षात भगवंत आहे महाराज भागवत. म्हणून गोल असं नियोजन आहे, दृष्ट लागावं असं तुमचं भव्य दिव्य आयोजन आहे. आणि काय प्रेम आहे, काय आवड आहे कार्यक्रमाची. खरोखर तुमच्या कार्यक्रमाचा आदर्श घ्यावा महाराज. आणि ही जी मंडळी आहे टाळकरी मंडळी, एका गावची नाही 3-4 गावची आहे. आणि आज शिवजयंती आहे. काय शिवजयंती आहे आज, प्रत्येक गावात कार्यक्रम आहेत. आणि आता आनंदाची गोष्ट अशी आहे महाराज की शिवजयंतीला आता बँड बाजे फार कमी झाले. दिंडी उत्सव कीर्तन, त्याच्यामुळे काय झालं, टाळकरी कीर्तनकार लागीन तेवढे भेटतील, कीर्तनकार लागीन तेवढे भेटतील, पण गायक वादक कठीण आहे महाराज. तरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली इतकी मोठी भव्य दिव्य अशी मंडळी उभी आहे. खरं महाराज त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. विठाला विठाला प्रगट 3 उत्सव महाराज गजानन महाराजांचा. मी तुम्हाला सांगतो हा साधूचा आणि संताचा उत्सव. तुम्हाला एक सांगतो, मानवी जीवनामध्ये आल्यानंतर काही उत्सव माणसाच्या हातून घडले पाहिजेत. त्यामध्ये काही देवाचे उत्सव आहे, रामनवमी आहे, गोकुळाष्टमी आहे, दत्त जयंती आहे. का करावं देवाचे उत्सव? कारण महाराज त्या देवाचे आपल्या ऋण आहेत, काहीतरी उपकार आहेत. त्या ऋणातून उत्तरही होण्याकरता आपल्याला हे असे कार्यक्रम करावे लागतात. जेने हा जीव दिला दाना, तयाचे करीला चिंताना. जगजीवन नारायणा, गुण गायीन तयाचे. जोया भीमारीच्या तीरी, त्या जगाच्या मालकाचे आपले उपकार आहेत, म्हणून त्याचे उत्सव केले पाहिजेत. पण तुम्हाला एक सांगेन, देवाचे उत्सव तुमच्याही जीवनात घडू ना घडो आणि माझ्याही जीवनात घडू ना घडो चालेल महाराज, पण संतांचा उत्सव हा तुमच्याही जीवनात घडला पाहिजे आणि माझ्याही जीवनात घडला पाहिजे. विठाला विठाला विठाला. का करावं संतांचा उत्सव? समर्थ सद्गुरू गजानन बाबाचा आज प्रगट दिन उत्सव आहे. का करावं संतांचा उत्सव? कारण महाराज म्हणतात संतांचा जर उत्सव तुम्ही साजरा केला तर देव आपाप गदगदित होते. कारण मैं संतन का दास, संत मेरे मुकुट मणि. मैं संतन का दास आणि संत मेरे मुकुटमणी. संत आपले दास आहेत. मावशाव आपले एक प्रथा आहे, कोणती? सुवासिनी जीव घालण्याची आहे ना. 2 पद्धती आहेत, एक लहान लहान मुली जीव घालण्याची आणि सौभाग्यवती जीव घालण्याची. एक गावची श्रीमंत शाहूकारी निमंत्रण देण्याकरता बाई चला आमच्याकडे जेवणाला. तशा येऊ नका, 5 ग्रॅमची अंगठी देते. काय म्हणाले ते? 5 ग्रॅमची अंगठी देते. मग ते सुहासिनी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी जेवणाला गेली. मग जेवणाला जात असताना जे सुहासिनी जेवण करायला गेली माऊली, त्या माऊलीला जवळजवळ 15 वर्षांना मूल झालं होतं. काय झालं? 15 वर्षांना. किती लाडाचं असेल, किती कौतुकाचं असेल. तळ हातासारखं त्याला लहानाचं मोठं केलं आणि ते मूल होतं महाराज 5 ते 7 वर्षाचं, 5-6 वर्षाचं मूल असेल. त्या शाहूकारांबाईच्या ते घरी गेले आणि गेल्यानंतर त्या शाहूकारांबाईच्या घरी एक पातेलं होतं आणि त्यामध्ये होते गुलाबजामुन. काय होते? गुलाबजामुन. ते बाळ 1 नाही 2 नाही गेला, त्यात 2 गुलाबजामुन उचलले आणि खाल्ले. त्या शाहूकारी राग आला. ते शाहूकारी म्हणे देवाला नैवेद्य राहिला दाखवायचा, सुवासिनीला ताट दाखवायचा, आणि या बाळानं हे गोष्ट केलं. ती शाहूकारीने गेली आणि त्या मुलाला 2 थापला मारल्या. काय केलं? ते मूल रडत महाराज त्याच्या आईकडे गेलं. आईकडे गेले. आता तुम्ही एक विचार करा, त्या माऊलीनं अमृतापेक्षाही गोड दूध आपलं पाजलं त्या मुलाला. ते किती लाडाचं असेल. 15 वर्षांनी झालं जवळजवळ. मग ते रडत असताना ते शाहूकारीने त्या माऊलीला म्हणाले, चला बाई जेवण करायला. आता तुम्ही खरं सांगा, इतकं लाडाचं मुलगा ते रडून आलं, ते बाई जेईन काय हो? सावतर असेल तर जरूर जेईल, पण सगळी माय जेवणार नाही. आता याच्या उलट घ्या, ती शाहूकारी बाईच्या घरी जेवण करायला आली. तिचं 15 वर्षांचं झालेलं मूल तिच्या सोबत आहे. एक पाऊल दारातून 1 पाऊल बाहेर. त्या शाहूकारीनं ते मूल उचलून घेतलं, त्याचे गोळ पापे घेतले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला मांडीवर बसवलं आणि त्याला सुंदर असं जीव घातलं, गुलाबजामुन खाऊ घातले. आणि त्याची आई ते पाहत होती. मग त्याचं जेवण झालं तर ती शाहूकारी म्हणते, बाई चला ना जेवण करायला. आता ती जेवण काय हो?
मुलाच पोट भरलं की आईचं पोट भरलं, हा व्यवहार आहे की नाही? मग तसंच संताचा साधूचा उत्सव तुम्ही करता, देवाचं पोट आपाप तसंच भरते महाराज, हा परमार्थ आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून आपण भाग्यवान आहे, आपण समर्थ सद्गुरू गजानन बाबाचा उत्सव करता. देवाचं तुकोबाचं सुंदर प्रमाण आहे महाराज. देव सारा वे पराते संताला तुमच्या दारावर थाप माराव आणि तुम्ही संत देवाची पूजा करत असाल, महाराज म्हणतात का ते बाजूला सारा आणि त्या संताचा आदर करा. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहे. समर्थ सद्गुरू गजानन बाबाचा कार्यक्रम आहे आणि बाबाचा काही तुमच्या गावातच कार्यक्रम नाही, तुमच्या तालुक्यातच कार्यक्रम नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर देशाच्या बाहेर सुद्धा महाराजांचा कार्यक्रम आहे. कारण काशी पाहिली, मथुरा पाहिली, पाहिली यमुना, देवलाही पाहिला गजाननाचा रिका. हो काशी पाहिली, मथुरा पाहिली, पाहिली यमुना, देवलाही पाहिला गजानन बाबा. महाराज माऊलीची एक ओवी आहे, काय? अगा योगी जो म्हणीजे, देवाचा देव तो जाणीजे, आणि सुख सर्वस्वे माझे चैतन्य ते. योगी जो असतो महाराज, माऊली म्हणतात तो देवाचा देव आहे. म्हणून गजानन बाबा कोण आहे? देवाचा देव आहे, साक्षात विठोबा आहे. आणि एक गजानन महाराजचं मंदिर, गजानन महाराजचं संस्थान कुठे असो महाराज, तुमच्या गावात आता छोटस मंदिर आहे, पण किती दंदन आहे महाराज, किती नांदून आहे, असं पौल टाकल्याबरोबर वाटते. बरं याच्यापेक्षा छोटस मंदिर असू द्या, गजानन बाबाचं ती आहे तर ती उदवच आहे महाराज. का? जगभरात महाराजांचे कार्यक्रम आहे. काय कारण? काय कारण? महाराज संस्थांची शिस्त आहे. संस्थांसारखं अन्नदान नाही, संस्थांसारखी शिस्त नाही, संस्थांसारखा सेवाभाव नाही. म्हणून महाराज जगाच्या, आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा महाराजांचे कार्यक्रम आहे. विठाला विठाला. म्हणून गोळ असा कार्यक्रम आहे. सुंदर असे मृदंग वादक आहेत, सुंदर असे गायक मंडळी आहे. आता मला सर्वांचे नाव माहित नाही, काय तर खूप गोळ गायन करतात महाराज. काय नाव आहे महाराज? दिनेश महाराज आहेत. चाल ज्यांनी म्हटली ते विठ्ठल महाराज, सुरेश महाराज, विठ्ठल महाराज भोसले आणि विनयकरी बाबा, जसे पाहिजेत तसे आहेत. आणि मृदंग वादक काय नाव? गौरव महाराज. गौरव महाराज. आणि आमच्या सोबत जे येत मृदंग वादक एक नंबर आहेत, संदीप महाराज काळमे आणि गणेश महाराज चिंचोलकर, दोघं आमच्या सोबत यायला आहेत. गोल नियोजन आहे महाराज. आणि ज्यांच्या माध्यमातून मला इथं येण्याचा योग आहे ते असे असणारे आमचे कैलास भाऊ तांबडे, आणि तेच आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत. देवकाबाई सकारामजी तांबडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी हे सेवा घेतली महाराज. भाग्यवान आहे ते माऊली आणि भाग्यवान आहेत आमचे कैलास भाऊ खरोखर. आणि तारीख आज नाही गेल महाराज,
तुमच्या गावाचं नियोजन मला खूप आवडलं. हे तारीख गेले झाले 12 महिने जवळजवळ. मी कैलास बोलले, म्हटलं भाऊ आतापासून. ते म्हणत हो आमच्या ती परंपरा अशी की 12 महिन्याच्या अगोदर आम्ही तारीख घेतो आणि 12 महिन्यानं मग नंतर कार्यक्रम. आता कार्यक्रम संपला की पुढच्या तारखा बुक करतात. म्हणून गोल नियोजन आहे. आणि ज्यांचं मार्गदर्शन आहे आमचे मार्के महाराज आहेत महाराज म्हणून. आणि सर्वात सुंदर म्हणजे साऊंड सिस्टीम. पण काय करतील ते 4 स्पीकर त्याची उडले. मग आवाजानं उडले का भाऊ? 4 स्पीकर उडले. आता ते माझंच नशीब म्हणा. असो म्हणून गोल सिस्टीम आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून अकोला जिल्हा नाही, बुलढाणा नाही, अमरावती नाही, संपूर्ण महाराष्ट्र पाहता असे गजर मुक्ताबाईचा चॅनल गोल महाराज, त्यांच्या या चॅनलमुळे लाईव्ह आपण घरी कीर्तन पाहू शकतो. रात्री माझं कीर्तन नव्हतं, मी सुरेखाताईचं कीर्तन पाहिलं महाराज रात्री. गोल असं मस्त. म्हणून त्या दादासाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणून जगद्गुरु तुकोबाचा अभंग आहे. आणि काय मागतात महाराज? मागणीपर अभंग आहे. तुम्हाला जे पाहिजे ते महाराज मागत नाहीत, महाराजांना जे पाहिजे ते मागतात. आजचा तुमच्या गावाला उद्या तसा मागणीपर अभंग पाहिजे, पण उद्या आहे तुमच्या गावात भारोड. 7व्या दिवशी मागणीपर कीर्तन असते. पण महाराज म्हणत आजचा हा कीर्तनाचा शेवटचा दिवस, तुम्हाला मागणीपर कीर्तन करावं लागेल. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून महाराज देवापुढे मागणी करतात. पण एक छोटीशी शंका आहे. ज्याच्याकडे मागतात त्याचा तो 3 गुणांनी युक्त पाहिजे महाराज. तो श्रीमंत पाहिजे, तो उदार पाहिजे आणि तो स्वतंत्र पाहिजे. मग देव स्वतंत्र आहे का, उदार आहे का? महाराज माऊलीची एक ओवी आहे, ऐका. यश श्री अवधार्य ज्ञान वैरागी यशोरे हे 6 गुण वस्ती जेत म्हणून येतो भगवंत. हे 6 गुण आहे महाराज. मग देव मागणारे तुकोबाचा अधिकार फार मोठा आहे महाराज. तुकोबा काही साधारण नाही. आणि देवापुढे मागतात महाराज. मग देव तुमचा श्रीमंत आहे का? तुकोबा म्हणतात गळ्यात, जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी असे जयाची दासी, तो हाते जा पुंजराची, सर्व भावे तुका त्याशी शरणगा. श्रीमंत आहे महाराज. किती श्रीमंत आहे? ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही रात्रंदिवस खटाटोप करता, ज्या पैशासाठी रात्रंदिवस धावता, ते लक्ष्मी देवाची सेवा करते. ते लक्ष्मी देवाची दासी आहे महाराज. आता हे साऊंड लावला इथं कशासाठी आहे? देवासाठी की पैशासाठी? हा दादा, पैशासाठी. राईट उत्तर आहे. तुम्ही कास्तकार, तुम्ही रात्रंदिवस धावता, रात्रंदिवस कबाळ कष्ट करता. कशासाठी? पैशासाठी की देवासाठी? पैशासाठी. याच्यापेक्षा सोपी तुम्हाला सांगतो. आता मी इथं आलो कीर्तन करायला, पैशासाठी की देवासाठी? महाराज लोकांनी टार्गेटच केलं. पैसे घेतात, पैसे घेतात. काय देता काय तुम्ही महाराज? नारळी असं देता, फोडलं की त्यातून बुक्काच निघते. काय निघते? बुक्का. दुपट असं देता, ते हातही पुरत नाही ना, हाती धरूनच चाला लागते. टोपी अशी देता, हात देऊनच चाला, हात जर काढला तर होय अंगाला आणायला. आणि शाल अशी देता, ती अंगावर गुंडाळल्या जात नाही. काही देत नाही हो महाराज. म्हणून आम्ही जे कीर्तनकार लोक आहोत, साधू लोक आहोत, संत लोक आहोत, हे महाराज पैसे कमावलेच नाही. आता आम्ही जर पैसे कमावत होतो तर कोरोनाच्या काळात आम्हाला कंपनीत जायचं काम पडलं असतं का? कित्येक महाराज लोकांना महाराज कोरोनाच्या काळात कंपनीत जायचं काम पडलं, कारण कार्यक्रम बंद होते. म्हणून काही नाही हो. म्हणून आपण टार्गेट केलं महाराज लोकांना, पण काही देत ना. असा एकही साधू नाही, एकही संत नाही, एकही महाराज नाही याच्या अगोदरचा त्यांना कीर्तन करून 100-150 एकर शेती घेतली का? नाही महाराज. म्हणून देव श्रीमंत आहे, त्याची लक्ष्मी दासी आहे. ज्या पैशासाठी आपण धावपळ करतो ते त्याची दासी आहे. मग उदार आहे काय? उदार तू हरी ऐशी कीर्ती चरांची. किती उदार? उपमन्यू बाळ फक्त 1 कप दूध मागत जाय, त्याला सागर देऊन टाकला. सुदामाला काय दिलं होतं? सुदामा ब्राह्मणा दुःख दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर मोह गे मुने त्याचे
इकडीला मुठीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला भाव दे कोणिया गाव सोनियाचा दिला गा शुद्ध भाव दे कोणिया गाव सोनियाचा दिला धर्माचा गोविंद माझा गाजे चरलीला चला गो सावळाचा दुसला गो गाजे चरलीला चला गो हा धर्म धर्म विठोबाचा त्याचे चरलीला चला गो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरलीला चला गो काय दिलं सुद्धा मला फक्त मुष्टीभर पोहे घेऊन गेलता काय दिलं देवानं सोन्याची नगरी दिली इतका उदार आहे आणि स्वतंत्र म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सुद्या आले म्या हलविल्या प्राणी आले जो जगाते चाळीता तुझे ये सत्तेने वेदाची बोलणे सूर्याशी चालणे तुझे या बाळे ज्याच्या सत्तेनं मारा सूर्य चालते ज्याच्या सत्तेनं शरीर चालते चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलावे ते हरिबिन म्हणून देव आपला श्रीमंत आहे उदार आहे आणि स्वतंत्र आहे विठाला 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 मग देव तिन्ही गुणाने युक्त आहे आणि मागणारा किती उदार आहे महाराज मागणारे तुकोबा आहेत महाराज काय सांगावं त्यांचा अधिकार तुकोबा सारखा महात्मा या धरतीवर पुन्हा जन्माला येणेच नाही महाराज तुकारामासारखा ज्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्यासाठी देवाने यावं इतका अधिकार तुकोबाचा अनुर येणू या तुकडा तुका आकाशावर तुकाराम नाम घेता वेदाचा तोडता आम्हाशीचा ठावा येणारी वावा भार माता मग तुकाराम महाराजांची परंपरा किती चांगली महाराज तुकोबा काय मागतात देवाला तुम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे हे मागत नाहीत महाराज जशी त्यांना 7 दिवस सेवा केली त्या पित्तर तुकोबा मागतात आणि देवाची तुकोबाची परंपरा महाराज विश्वंभर बाबापासून तो बल्लोबापर्यंत पंढरीची वारी होती ज्या घराण्यात तुकोबाचा अवतार झाला वारी होती महाराज कोणाची विश्वंभर बापापासून बल्लोबा आणि तुकोबाच्या आईचं नाव होतं कणकई बायावर कणकई आईचं नाव होतं बल्लोबा वडिलाचं नाव होतं मग बल्लोबा दर वारी करत जात आणि कणकेला सोबत नेत नव्हते तिकडून आले की कणकई मातेला आवाज दे कणकई आतून आवाज आहे महाराजी काय ते पंढरपूर काय ती चंद्रभागा काय ती मंडळी वा 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 काय ते साधू संत काय ते फुगडी विठाला 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 जसं महाराज वर्णन सांगत बल्लोबा कणकई मातेचं रड आहे महाराज कणकई माताला कणकई माता म्हणत इतका जर तुमचा विठोबा सुंदर आहे मला का नेत नाही आणि तुम्हाला एक सांगू बाया विश्वंभर बापापासून वल्लोबापर्यंत जर वारी होती तर बायेला का नेत नाही एक दोष आहे बायाचा बायेसारखं भाविक जगात कोण नाही पण एक दोष आहे बाया ठिकाणी कोणता त्या काही ना काही देवाला मागतल्याशिवाय राहत नाही ते कोणती काय पद्धत असे ना मायलेकी होत्या दोघी जणी आणि देवीकडे दर्शनाला गेल्या तिथं एक पुजारी होता तो पूजामध्ये दिदी देवीला तुम्ही काही जर मागसाल तर तुमच्यासाठी जर मागसाल तर देवी पावणार नाही काय म्हणे तुमच्यासाठी जर मागसाल तर देवी पावणार नाही पण तुम्ही जर दुसऱ्यासाठी मागसाल तर देवी देईल मग ती दिदी हुशार होती ना जे बाया खूप हुशार असतात तिनं आयडिया काढली ते म्हणे ठीक आहे महाराज मी माझ्यासाठी मागणार नाही काय म्हणाली माझ्यासाठी मागणार नाही मग तिनं मागायचं होतं ते आणि निघाली त्या पुजाऱ्याला हाका मारला ओ दीदी मागितलं का म्हणे हो
तुला सांगितलं ना तुझ्यासाठी नाही मागायचं. नाही म्हणे माझ्यासाठी नाही मागितलं. मग कोणासाठी मागितलं म्हणे माझ्या आईसाठी मागितलं. काय मागितलं ते म्हणे मी मागितलं माझ्या आईला सुंदर सुशील धनवान आणि चांगला जवळ मिळो. काय मागितलं? सुंदर सुशील धनवान जवळ मिळो. म्हणजे कोणासाठी मागितलं? मग माईला अशा चतुर असतात महाराज, त्या कोणीही पद्धतीनं मागतात. मग बल्लोबाला माहित होतं कणकई गळ्या देवाला काहीतरी मागेन, म्हणून ते कणकेला सोबत नेत नव्हते. पण कणकई माता रडत होत्या, मला एकदा याच आहे विठोबाच्या दर्शनाला, मला ज्ञाना हो, मला ज्ञाना हो. तेव्हा बल्लोबा म्हणाले ठीक आहे चाल. मग तू देवाला काही मागशील? आईसाहेब म्हणत मागणार नाही. आपल्याकडे काय कमी आहे? 350 एकर शेती आहे, 12 गावची जागिरी आहे, सोनं लानं सर्वच आहे महाराज, मी काय मागू? फक्त इतकंच ना माझ्या पोटी संतान नाही. बल्लोबा म्हणत हेच तू मागशील? काय म्हणाले? हेच तू देवाला मागशील, पण नाही मागणार, तुमच्या गळ्याची शपथ. मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम, पंढरीपर्यंत पोहोचले. चंद्रभागे स्नान केले. बल्लोबा म्हणत अय कणकई ऐक ना ग, देवाला काही मागू नको. नाही मागणार म्हणे. काय आपल्याकडे कमी आहे? 350 एकर शेती आहे, 12 गावची जागिरी आहे, सोनं लानं दान सगळंच आहे, काय मागायचं काम? चंद्रभागे स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, आणि चोखोबाचं दर्शन घेतलं, आणि आत गेले. आत गेले, महिलाची लाईन वेगळी आणि पुरुषाची लाईन वेगळी महाराज. मग आत गेले असता तिथेही बल्लोबा म्हणत अय कणकई ऐक ना ग, काही मागशील काय? काय टुमणं लावलं तुम्ही सारखं, मागशील का मागशील? नाही मागणार. काय देवाला कमी केलं आपल्याला? सर्वच आहे. मग पुरुषाची बारी वेगळी आणि महिलाची बारी वेगळी. मग कणकई माता आत गेल्या. आत गेल्याबरोबर ते महाराज देवाचं रूप पाहिलं. रूप पाहिल्याबरोबर कणकई मातेच्या डोळ्यात अश्रू आले आणि कणकई माता म्हणू लागल्या राजस सकुमार मदनाचा पुतळा रविशेषी कडा लोपलिया राजस सकुमार मदनाचा पुतळा. देवाचा एक स्वभाव आलाय. देवाचा काय स्वभाव? त्याला एकदा पाहिलं की बस त्याला पाहतच राहते. तुम्हाला माहित आपण पंढरपूरच्या दर्शनाला तुम्ही जवळजवळ 9% जाणार लोक असतात, फक्त 5-10% लोक येणार. देवाजवळ तुम्ही जाता तिथं तुम्हाला गलचेप्पी भेटते, तरी तुम्ही खाता का नाही? निघता का त्यातून भाऊ? का पाहिल्या वेद लावे बैस जेवी जळोनी. देवाला पाहिल्या बरोबर महाराज त्याचं चित्त हरून घेते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. सुंदर महाराज गवळा नाही. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. हो तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मना, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. आत गेल्याबरोबर कणकई मातेच्या डोळ्यातून अश्रू आले महाराज आणि देवाला पाहत होत्या. आणि पाहता पाहता फक्त मनात आलं, तोंड चूप होतं पण मनात आलं. काय आलं? थकलो रे देवा, आता आम्ही किती वारी करा, माझा वंश वाढव म्हणून मी तुला मागत नाही, पण एखादा पंढरीची वारी करणारा मुलगा दे. काय म्हणाले? पंढरीचा वार करी दे. मनात आलं होतं बरं, मागितलं नव्हतं. पण बसलेल्या मंडळीला माझा एक प्रश्न आहे महाराज, मनात आले जर देवाला ओळखू येते तर देवाला मागण्याची काय गरज आहे महाराज? अरे देव इतका चतुर आहे, तुम्ही एक मागा
तो 1000 गुन्हा आपल्या पुढचा आहे महाराज. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची एक दिवस जाणं आहे. काय करा, एक दिवस आपल्याला जाणं आहे. पण माणसं ते भुलेल आहेत महाराज. जाणं हे भुलेलच आहे. लोकांना माहीतच नाही आपल्याला जावं लागते. सगळी तयारी करतात. तू मुलगी जर जन्माला आली तर शाळेत टाकायच्या अगोदर तिच्या नावाची पॉलिसी काढतात. तिला शाळा शिकायला लागते म्हणून MBBS करायला लागते, डॉक्टर करायला लागते म्हणून काहीतरी शेविंग करतात. तिचं लग्न करायला लागते, काहीतरी शेविंग करतात. पण आपण मरणार आहोत याची तयारी कोणीच नाही करत. करते काय? ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके पेरा गर्भवासा. माणसानं जोडी अशी करा, देवाचं नाव जोडा. मग माणसं तुम्ही काही करा, तुम्हाला मरणच आहे की नाही? काही करा, तुम्ही दन बैठका काढा, व्यायाम करा, बदामचा शिरा खा, नाही तर कोल्हापूरला जा, मरणच आहे. तुम्ही पहा कोरोनाच्या काळात डॉक्टर लोक म्हणत अंडे खा. काय म्हणत? अंडे खा, तुम्ही वाचणार आहे. पण मी तुम्हाला सांगेल, बैल खाणारे मेले, अंडे खाणारे वाचतील का? हा, मग डॉक्टरला थोडंसं नॉलेज पाहिजे की दादा. तुम्ही काही करा, तुम्हाला मरणच आहे. मग असंही मरण आहे, तसंही मरण आहे. मग गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून मरणं. तसंही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक संस्कृती आहे, कोणती? मेल्यानंतर तो त्याला जीवनभर काय मांसाहार करेल असो, पण त्याला तुळशीचे 2 पानं त्याच्या तोंडामध्ये घाला लागतात की ना. तसं त्याला फुकत नाही. पण मी म्हणतो, तुमच्या जर पंचगावानात एखादा असा महात्मा गेला तर त्याला तुळशीचे पानं घालूच नका. काय घाला? ज्यानं जीवनभर कोंबडी घातली त्याला कोंबडीचे फक घाला दोन. त्याला मोक्ष मोडीन, त्याला मोक्ष मिळेल. तुम्ही कोंबडीचे फक घातले तर. तुम्ही पहा, युग चंद्रावर चाललं, पण आपण एखादा पट्टीचा दारू पिणारा असो, त्याचे अस्थि घेऊन काशीले जातात की नाही? तो तर नरकात जातेस, पण जो घेऊन जाते तो सुद्धा नरकात जाते महाराज. म्हणून तुम्ही जाणार याची चिंता करा. काही नाही, जोपर्यंत आयुष्य आहे. आता तुम्ही एक विचार करा, आतापर्यंत तुम्हाला आयुष्य भेटलं, इतका मोठा सुंदर सोहळा तुमच्या हातून गळत आहे. हे देवानं दिलेलं तुम्हाला काय? जीवन हे बोनस आहे महाराज. काय बोनस आहे? म्हणून संत गजानन बाबाचा उत्सव याचे पुढे करत राहा आणि चांगला करत राहा. काही नाही, 72,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती त्या मिस्त्रीकडे. किती? 72,000 कोटी रुपयाची. पण एकही कामी आली नाही. कोण लोक म्हणतात चांगली महागडी गाडी घातली, एअरबॅगची गाडी घेतली की माणूस मरत नाही. एअरबॅगही फुटल्या आणि सगळं फुटलं आणि माणूस गेला. म्हणून तुमच्या सोबत काहीच नाही महाराज. जाता की मी खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. खाली हात आलो महाराज, खाली हात गेलो. सिकंदर बादशाह होऊन गेला आपल्या राज्यामध्ये. कोण? सिकंदर बादशाह. आणि त्यानं देश नव्हे अवघा विश्व जिंकला होता. काय जिंकलं होतं? विश्व जिंकला होता. ज्यावेळी त्याचा अंत समय आलता, त्यानं त्याच्या घरची मंडळी बोलावली आणि त्यानं तो सांगू लागला, ज्यावेळेस मी मरण पायनगळे हो, त्यावेळेस मला किडीवर ज्यावेळेस बांधसान तर एक हात इकडून टाक जा आणि एक हात इकडून टाक जा आणि माझी मिरवणूक पूर्ण नगरामध्ये काढ जा. का? त्याच्या घरची विचारू लागले, का महाराज? तो सांगू लागला, ज्यानं सिकंदरानं विश्व जिंकलं तो खाली हात चालला. तुमचे 2 बैल आणि मोळकी बंडी आणि होंडकी गाय काय पुरीन राजा. हा, म्हणून तुम्ही सावध व्हा आणि देवाचं चिंतन करा. तुम्ही पहा, भारतरत्न पुरस्कार दिला होता कोणाला? लता दीदी मंगेशकरला. 50,000 गाणे गायले त्या माऊलीनं. भारतरत्न अशी माऊली पुन्हा जन्माला येणे नाही. आणि भारतरत्न पुरस्कार जिला मिळाला, ज्यावेळेस ती गेली, तिचं स्टेटस लोकांनी किती दिवस ठेवलं? किती दिवस ठेवलं माऊली? फक्त 24 तास. मग तुमचं आपलं स्टेटस काय? घरी जाऊन तपासा. बायको पाणी टाकत नाही राजा आंघोळीले. विठला विठला म्हणून देवाचं भजन करा, देवाचे आठवण करा. देवा फक्त कणकईच्या मनात आलं होतं. काय आलं होतं? पुत्र दे गाईसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र दे गाईसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मनात आलं होतं. कणकई माता बाहेर आल्या, बल्लोबा आत गेले.
आज जात असताना देवानं दुरूनच जय घरी केला. जय हरे. बल्लोबाच्या लक्षात आलं काहीतरी कणकईनं कुटाणा केला गळ्या, काहीतरी कुटाणा केला. भक्तीचं वजन होतं देवावर, देवाची मान खाली असे जेव्हा बल्लोबा जात होते तर. पण आज देव जेहरी घालू लागला. काय केलं देव म्हणत बल्लोबा आज व्याधासहित मुक्त झालो. काय झालं देवा? कणकईच्या मनात आलं एखादा तरी पंढरीचं वारकरी आम्हाला दे. म्हणून महाराज अशा पवित्र कुळामध्ये तुकोबाचा अवतार आहे. आणि तुकोबा म्हणतात गळ्यात देशील नाही तर काय करशील तर. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढाबाळीले जग सुखविला लाग कडी काढाचा. देवा देशील ना आता काय तरी. मग काही अभंग आहेत महाराज, काही मागणी पर अभंग आहेत. तुकोबाची काव्य महाराज जगात नाही. तुम्ही पहा कोणाच्या घरात वास्तू असेल तो अभंग तयार आहे. सप्त्याचा पहिला दिवस असेल अभंग तयार आहे. कोणाची तेरवी असेल अभंग तयार आहे. कोणाचं वर्ष श्राद्ध असेल अभंग तयार आहे. मग हा अभंग मागणी पर आहे महाराज, देवाला काहीतरी मागण्याचं. पण काय म्हणतात महाराज? काही मागणे हे आम्हानुचिता, काही मागणे आम्हानुचित हो. काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. हो 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 वडिलाची रीत झालताच, वडिलाची रीत झालताच. वडिलाची रीत झालताच, वडिलाची रीत झालताच. काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे महाराज म्हणतात काही मागा मागा मागा. पण महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित, काही अनुचित आहे काही उचित आहे. बाय हो काय तुम्हाला एक उदाहरण सांगेन. तुमची साडी फाटली आणि तुम्ही आपल्या पतीला म्हटलं मला एक नवीन साडी आणा. यात काही गैर आहे काय? ही मागणी उचित आहे, बरोबर आहे ना, योग्य आहे मागणी. पण तेच साडी तुम्ही पुऱ्या गावात दाखवली. बायचा स्वभाव असते काही घेऊ त्या दाखवल्याशिवाय राहत नाही. मग ते साडी पुऱ्या गावात दाखवली. मग 3 दिवस घातली आणि शेवटी काढली बाथरूम मध्ये टाकली. काय झालं? बाथरूम मध्ये टाकली. साडी मागणं हे उचित आहे. पण आता तेच साडी आपल्या पतीला म्हटलं हो ऐकता का तेवढी जरा धुवून टाका, हे अनुचित आहे. साडी घेणं हे उचित आहे पण धुवून मागणं हे अनुचित आहे. म्हणून महाराज म्हणतात जे उचित आहे ते तुला देवा मागणार आहोत आणि जे अनुचित आहे ते मागणार नाही. मग काय मागायचं आहे? महाराज मागतात अभंगाच्या पहिल्याच जी
तुझा विसार बाबा. ऐका ना, तुम्हाला कशाचाही विसर पडला चालेल, पण देवाचा विसर नाही पडला पाहिजे. देवाचा जर विसर तुम्हाला पडलेल तो कोण तुम्हाला सोडेल महाराज. देव आहे तर सर्व आहे, आणि देवाचा विसर ज्याला पडतो ना त्याला कोणीच नाही वाचवत महाराज. तुम्ही म्हणता नाही माझं माझं माझं, महाराज म्हणतात हे कोणीच नाही तुमचं. धन देह हे काळाचे, धन हे कुबेराचे. तुमचं महाराज इथं काहीच नाही, आणि तुम्ही हे माझं ते माझं ते माझं. महाराज म्हणतात गळ्यात, ज्याच्यासाठी तू राब राब राबत आणि ज्याच्यासाठी तू नाही रे, नाही रे, बोला नाही कुणाचे कुणी रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी. हो नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे. ती जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. नाही रे, नाही कुणाचे कुणी रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही कुणाचे सुंदर प्रमाण म्हटलं महाराज. एकदा टाळी वाजवा. नाही रे बहीण कुणाचे, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे. मेला मागे रडतील सारे हो, मेल्या मागे रडतील सारे. तुटतील धागे दोरे वेड्या मायेचा बाजा. नाही 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 नाही, तुम्ही म्हणताना पुत्र माझा पत्नी माझी. नाही महाराज, हे भाग्यच नाही. भाग्य म्हणते म्हणून तया, आणि शरण गेले पंढरी राया. म्हणून तुम्ही ज्याच्यासाठी राब राब कष्ट करता महाराज, अंत काळीचा सोयरान तुका म्हणे विटू खरा. तुम्ही पहा महाराज, तुम्ही आयुष्यभर रात्रंदिवस कष्ट करता, आणि महाराज म्हणतात काय किती तुम्हाला भेटलं म्हणजे तुम्ही थांबसान. सोन्याचा पर्वत जरी तुम्हाला दिला तर तुम्ही थांबसान ना. तुम्हाला वाटते एक तोळा जर असतं तर आणखी जमलं असतं. माऊली म्हणतात तैशी तृष्ण वाढलिया, मेरू ही हात आलिया, तरी म्हणे एखादी या दारुनी ओलगा हो. महाराज म्हणतात याला किती काही द्या, हा थांबणार नाही. खूप लालची लोक असतात महाराज. एक जण सप्त्याचे नारळ आणायला पाठवला. तो गेला अकोल्याला नारळ होतं 20 रुपयाचं. मग त्याला भाव विचारला, का हो दादा केवळ्याचं नारळ? तो म्हणे 20 रुपयाचं. मग याच्यापेक्षा कमी? तो म्हणे जालन्याला 15 रुपये. तो जालन्याला गेला महाराज, तिथं 15 रुपये. मग तिथं विचारू लागला, का हो आता याच्यापेक्षा कमी? तो म्हणे याच्यापेक्षा कमी पुण्याला. किती? म्हणे 10 रुपयाला. तो पुण्याला गेला. मग त्यानं तिथं भाव केला आणखीन, का हो केवढ्याला दादा? तो म्हणे 10 रुपयाला. आता याच्यापेक्षा स्वस्त नाही मुंबईत. मग तो मुंबईत गेला. मुंबईत केवढ्या? म्हणे 5 रुपयात. मग आता तिथं विचार, आता ना याच्यापेक्षा? तो म्हणे आता याच्यापेक्षा भावच नाही, आता फुकट. कुठे? कोकणात. मग तिथं गेला महाराज, एका झाडावर चढला आणि एक नारळ तोडू लागला, आणि सगळे तोडून खाली जमा केले. एक मोठं नारळ होतं. मग त्याच्या मताने एवढं तोडलं की बस जमलं आपलं. मग ते नारळ तोडायला गेला, ते जरा मोठं होतं. मग त्या नारळाला एक हात लावला तर
ती काही तुटे ना, मग दुसरा हात लावला, मग पायाची कैची जी होती ती सुटली महाराज. मग तो त्याला लमकला. मग तो खाली पाहत होता, किती मोठे नारळ तोडले आपण, एक सोडून दिलं असतं तर काय बिघडलं असतं. मग पस्ताला महाराज, पण आता काय फायदा. मग तो खाली पाहू लागला, म्हणे कोण्या देवानं बुद्धी दिली आपल्याला. 20 रुपयात नारळ घ्यायला होतं आणि घरी जायला होतं. मग तिथून एक उंटावर जात होता, त्याला हाका मारल्या, ओ उंटावरचे दादा, मला खाली काढा, मी तुम्हाला 5,000 रुपये देतो. तो उंटावरचा आला, तोही महाराज उंटावरचा शायनाच म्हणतात ना, उंटावरचा शायना. मग तो गेला महाराज तिथं त्यांना उंट उभा केला आणि त्याच्यावर उभा राहिला. जसा उभा राहिला तो उंट निघून गेला. त्याचे पाय त्यानं पकडले, तोही लटकला आणि हाही लटकला. मग हा म्हणे दादा खाली गेला 5,000 देतो. तो उंटावरचा शाळा म्हणे 5 नाही 10 देतो, फक्त सोडू नको. म्हणून लालसा मोठी चीज आहे महाराज. तुम्ही महाराज म्हणतात किती काही जीवनात मुळा, मी सांगून गेलो तैशी तृष्णा वाढली आहे, मेरूही हात आली तरी म्हणे एखादी दारुनी वलगाव. तुम्ही किती काही प्राप्त करा, तुम्ही समाधान राहणार नसताना नाही. म्हणून जीवनामध्ये एक करा, देवाची आठवण करत चला, देवाचं चिंतन करत चला. काही नाही, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिनारोचे काय, भजनाचे उरले काय. तुम्हाला 50 वर्षाचं आयुष्य, किती 50, त्यामधले आता 50 आहे का हो खरं, आपलं 100 वर्षाचं आयुष्य आहे. आता 100 आहे का सगळीला, किती आहे. आता माझं वय 45 वर्ष आहे. आता माझ्याजवळ किती वर्ष राहील दादा, हा फक्त 15 वर्ष राहिले माझ्याकडे. आता कोणी 50चं असीन, कोणी 52चं असीन, कोणी 55चं असीन, कोणी 60च्या जवळजवळ पोहोचलं असीन. मग आता कोणाचे 2 वर्ष राहिले, कोणाचे 1 वर्ष राहिलं, कोणाचे 6 महिने राहिले. आता ते आप्पाची टोपीवाले आहेत, बस त्याचे 2-3 महिने राहिले. आता महाराज म्हणतात गड्या, हे काळाला काळाची तोंडी, घातली लोणियाची गुंडी, माशी पाक पकडे तो हे सरे. माशी पकडायला माऊली म्हणतात वेळ लागेल, पण तुमचा जीव जाण्याकरता वेळ नाही जाईल. कपातला चहा कपात राहते, गेला. तुम्ही म्हणत होते आता मृदंग वाजवत होता ना, तुम्ही त्याच्याकडे पाहू नका, ते काही जाणार नाही. लग्न राहिलं. पण सांगतो महाराज, देह जाईल जाईल याशी काळोबा खाईला, 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 देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. मग देह जाणार की नाही महाराज, आपल्याला जावं लागेल महाराज, हेच आपण बोलेलो आहोत. म्हणून सावध व्हा आणि देवाचं भजन करा, देवाचं चिंतन. तुम्हाला विसर कशाचाही पडो, पण देवाचा विसर नाही घडला पाहिजे. याद आई ना उनकी कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सर्वांचा विसर पडला चालेल, पण देवाचा विसर पडला नाही महाराज. रामायणातलं एक गोड उदाहरण आहे. जेव्हा श्रीराम प्रभूचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं आणि संध्याकाळची वेळ होती महाराज, संध्याकाळची वेळ होती. श्रीराम प्रभू आपल्या भाताला टोक देत होते आणि टोक देत असताना ते लाल बुंद टोक व्हायचं. मग ते शांत करण्याकरता चिखलात रोयाचे. काय करायचे? चिखलात रोयाचे. आणि चिखलात रोल्यानंतर 10 मिनिटांनी ते बाहेर काढलं. त्याला रक्त लागलं दिसलं. देवाच्या लक्षात आलं काहीतरी गड्या आपल्या हातून अपघात घडला, काहीतरी कोण्या जीवाला इजा झाली.
मग देवानं काय केलं, हात त्या चिखलात घातला आणि चिखलात हात काढला, बाहेर काढलं, त्याच्यात निघाला बेंडूक महाराज. मग देव बेंडकाला म्हणाले, बेंडका गरज नसताना का ट्राय करताना पुरं गाव जागे करतं. काय म्हणाले देव, गरज नसताना पुरं गाव जागे करतं, ट्राय करतं. आता इतका मोठा बाण तुझ्या पोटामध्ये गेला पण तू आवाज सुद्धा केला नाही. त्या बेंडकाने जे उत्तर दिलं ना महाराज ते खूप सुंदर आहे. तो बेंडूक म्हणाला, ज्याचा धावा करा, ज्याला आवाज द्या, तोच जर मारू लागला तर आम्ही धावा कोणाचा करावा, आम्ही धावा कोणाचा करा. म्हणून महाराज विसर सर्वांचा झाला चालेल, देवाचा विसर नाही झाला पाहिजे. पण आपण नेमकं तेच करतो. काय करतो, विठाला विठाला विठाला, देवाचा विसर होते आपल्याला. आणि देवाचा विसर झाले. गडेव महाराज म्हणतात, देवाला सोडून तुम्ही कोणतेही कार्य करा, एक तुमच्या जीवनात निराशा येईल, दुसरं दुःख येईल आणि तिसरी हाव वाचन. करशी देवा बिनाचा अवघी होईल निराचा, तृष्णा वाढवी बहुवाच कधी सुखाशी ना पावशी. तुम्ही देवाला सोडून कोणतेही कार्य करा, तुमच्या पदरात निराशाच येईल. म्हणून देवाची आठवण करा. पण नेमकं लोक तेच भुलले. जे कुटुंब आहे महाराज, राब त्यासाठी राबतात, पण ते तुमचं कुटुंब अंतकाळी तुम्हाला साथ देणार नाही. तुम्ही महाराज म्हणतात, आयुष्य वेचून कुटुंबा पोशिले, काय गीत केले सांग बापा. आयुष्य वेचून कुटुंब पोशिले, काय इथं केले सांग बापा. ज्या कुटुंबासाठी राबतो मारता, शेवटी तुमच्या सोबत काही येणार नाही गड्या. आपल्या देशात एक भरत्यारू राजा सुंदर होऊन गेला. त्या राजाच्या घरी 4 साधू आले. त्या साधूनं, त्या राजानं खूप सेवा केली साधूची. साधू खुश झाले सगळे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मग त्या साधूनं राजाला एक फळ दिलं. कोणतं फळ होतं ते फळ होतं माऊली अमर होण्याचं. ते काही सीताफळ नव्हतं, ते काही पपई नव्हती आणि ते काही ॲपल नव्हतं. अमर होण्याचं फळ होतं. पण ते फळ त्यानं खाल्लं नाही. त्याचं प्रेम होतं आपल्या पत्नीवर. कोणावर होतं, पत्नीवर. पण पत्नी अशी अभागी, तिचं प्रेम होतं एका घोड्याचा खरारा करणाऱ्यावर. कोणावर, घोड्याचा खरारा करणाऱ्यावर. मग घोड्याचा खरारा करण्याचं प्रेम, मग त्यानं देशाची राणी, राज्याची राणी आपल्यावर प्रेम करते, तिच्या एकनिष्ठ राखणी. पण त्याचे आपापल्या बुद्धीचा अंक ठरेल आहे महाराज. मग तो प्रेम करते का भांडे घासणारीवर. कोणावर, भांडे घासणारीवर. मग तो म्हणे आपण हे फळ खावा, आपण अमर व्हा, आपले भांडे घासणारे राहील. मग ते भांडे घासणारी जोड देते. भांडे घासणारी ते फळ घेते महाराज आणि तिच्या डोळ्यातून आसरू येतात. ते रडते. ते म्हणे फळ खाऊन काय आपण आयुष्यभर भांडेच घास. ते राजाजवळ देते. आणि राजाजवळ ज्यावेळेस फळ येते तेव्हा राजाला धक्काच पोचते. राजाला धक्का पोचते. हे फळ हिच्याकडे आलं कसं, तिला विचारते. ते म्हणते घोड्याच्या खरारा करणाने दिलं. त्याला बोलावते. तो म्हणते राणी साहेबांनी दिलं. मग राणी साहेबाला हाका मारते. राणी साहेबा येते. हे फळ तुम्हाला दिलं होतं मी. हो राजसाहेब, पण तुम्हाला खरं सांगू काय, जेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हापासून मी तुमच्यावर प्रेम करतच नाही आणि माझं तुमच्यावर प्रेमच नाही. माझं प्रेम आहे घोड्याचा खरारा करणारा. किती धक्का पोचला शिनो. जगाचा नियमच आहे हा महाराज. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, हा कोणाची सगळे सोय रे. मी सांगून गेलो महाराज, कोणी कोणाच नाही. आणि तो राजा काय साधा होता काय, त्याला समजलं महाराज हा संसार कोणाचा पुरा होत नाही, आपला काय पुरा होईल. 18 भार वनस्पती फळे फुले बोलाते, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी वो संपत्ती, हे सुख सांडोनिया काचया योग शेविती. त्याला माहित होतं महाराज हा संसार कोणाचा पुरा झाला नाही, म्हणून तो देवाचं भजन करण्याकरता आपल्या वनवासात गेला होता आणि देवाचं चिंतन करू लागला, देवाचं भजन करू लागला. पण त्यालाही महाराज विसर झाला. कशाचा, देवाचा. महाराज म्हणतात हेची दान दे का देवा आणि तुझा विसर. त्यानं भजन सोडून दिलं आणि त्याच्या डोक्यात फक्त पाळस आलं. काय आलं,
पाळस आलं, त्याला पाळस सापडलं होतं. त्या पाळसाची सेवा करू लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे नारायण भजन सोडून दिलं. आता माझ्या पाळसाचं कसं होईल, भजन चालू झालं. हे मग जीवनभर तुम्ही जे करसान ते तुमच्या डोक्यात राहील. आणि महाराज म्हणतात का, तुमचा जर शेवट तुमचा गोळ करायचा असेल तर देवाचं चिंतन अंतकाळी तुमच्या मुखामध्ये येणं महत्वाचं असते. तुम्ही पहा, तुम्ही बॅलन्स ठेवसान तर काढायला जासान पैसे. आणि बॅलन्सच नसलं तर कोणी म्हणे बा आता काय वय झालं आपलं, म्हातारपणी आपण परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धरू. बॅलन्स तुमचा जमा असला तर एटीएम वर जासान. एक जण शबनम घेऊन गेला. शबनमभर एटीएम होते. काय होते? एटीएम होती शबनमभर. तो घेऊन गेला महाराज. आणि एक एटीएम टाक, 2 एटीएम टाक, 3 एटीएम टाक, 4 टाक, 5 टाक, पैसे मिळत नव्हते. तो त्या शिपाया रागावला. का रे लेका 5 एटीएम टाकलं पण पैसे मिळत नाहीत, तुझी एटीएम मशीन खराब आहे. तो शिपाई म्हणे माफ करा साहेब, दाखवा माझ्याकडे. त्यानं एटीएम घेतलं आणि ते टाकलं. आणि त्यानं त्याला पिनकोड दाबायला, त्यानं पिनकोड दाबला. त्यानं तपासलं बॅलन्स. काय तपासलं? बॅलन्स. त्याच्यात होते 12 भोपडे. किती होते? आता तुम्ही विचार करा, शबनम भर एटीएम नाही, पोतो भर जरी घेऊन येणला पैसे भेटतील का? मग तसंच आहे महाराज. आयुष्यभर देवाचं चिंतन करा, मग तुम्हाला अंतकाळी तुमच्या मुखामध्ये देवाचं नाव येईल. अंतकाळी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, 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 अंतकाळी नाम आले मुका, म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखान, तुका म्हणे सुखा फार नाही. आयुष्य फार अल्प आहे, म्हणून कशाचाही विसर पडला चालेल, पण देवाचा विसर पडायला नाही पाहिजे. म्हणून ह्याची दान दे का देवा, आणि तुझा विसर न व्हावा. अल्प आयुष्य महाराज. तुकडोजी आपलं कबीर महाराज म्हणतात, बेहुडा 2 दिन का महिमा अब तू. म्हणून महाराज कशाचाही विसर पडला चालेल, देवाचा विसर पडता कामा नाही. मग महाराज देव म्हणाले, दिलं तुकोबा तुम्हाला, तुम्ही काय करसान? अभंगाच्या दुसऱ्या गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन
गाईन आवडीने ह्याची माझी सर्व जोडी गुणानं आवडीनं तुझं गुण गाईन. आज परमार्थ करत नाहीत असं लोक नाही महाराज. इतका परमार्थ वाढला, इतका परमार्थ पाळला. राजकारणी लोकांचे बॅनर कमी झाले, महाराज लोकांचे जास्त आले. का? परमार्थ खूप वाढला. पण महाराज आवडीने की सवडीनं हो? महाराज म्हणतात का गुण गाईन, पण कसे गाईन? आवडीनं गाईन. आणि आवड नसली, त्यामध्ये प्रेमच नसलं तर काय कामाचे महाराज. कितीकही भजन केलं त्याच्यामध्ये प्रेमच नसलं तर काही अर्थ नाही त्या भजनाला. माऊली म्हणतात प्रेम जर असलं थोर प्रेमाचा भोकेला. माऊली म्हणतात देखा नवला प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे आणि सारथ्य पण अर्जुनाचे करीत असे. प्रेम जर असेल तर देव काही करते. गोपी म्हणत कृष्णाला कन्हैया आम्हाला समजलं गेला तू खूप चांगला नाचत, गोड नाचत, तुला आम्ही 1 कपभर ताक देऊ. काय म्हणाल्या? 1 कपभर ताक देऊ. 1 कपभर ताक जर तुला दिलं तर आम्ही तू जर नाचला तर आम्ही तुला 1 कपभर ताक देऊ. एका जगाले नाचणारा देव फक्त 1 कपभर ताकासाठी नाचत जाय. कशामुळे? फक्त प्रेमामुळे. म्हणून गुण गाईन आवडी आणि ह्याची माझी सर्व जोडी. मग आणखी काही महाराज? महाराज म्हणतात गड्या आम्हाला मुक्ती नाही पाहिजे आणि धनही नाही पाहिजे. महाराज सांगतात शेवटच्या न लगे मुक्ती धन संपदा, 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 मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती नलगे मुक्ती धन संपदा आणि संत संग द्यायचं. महाराज म्हणतात काय मुक्ती नको आणि धनही नको. देवा तू काय आम्हाला मुक्ती देशील? मोक्ष आम्हा घरी कामारी त्या दशी होय सांगवायचे तू का म्हणे. आणि मग काय मागितलं? फक्त मागितले संताची संगत. आणि संगतीचे शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत महाराज. आता हे तुम्ही भाग्यवान महाराज लोक. गजानन महाराजची तुम्हाला संगत लाभेल आहे. गजानन महाराज तुमच्या गावामध्ये अवतीर्ण आहेत, आता हयात आहेत. म्हणून महाराज म्हणतात का तुमच्या जीवनात जर सुगंध यावा असं वाटत असेल तर तुम्ही संताची संगत करा. संताची जर संगत केली तर तुमच्या जीवनाचा सुगंध येईल. कारण हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संताची. संत विन प्राप्ती नाही अशी वेद देते ग्वाही. तुम्ही पहा पण शास्त्रामध्ये संताचे 3 संगतीचे 3 प्रकार आहेत. एक कुसंगती, एक विसंगती आणि तिसरी सुसंगती. कुसंगती ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगी नाडला. एखादा माळकरी हिरा आहे तुमच्या गावातला, पण एखाद्या खाणाऱ्या पिणाऱ्याच्या संगतीत गेला, ते माळ काढायला लावतात का नाही? तुम्ही पहा एखादा चांगला पाळकरी असून तो एखाद्या खाणाऱ्या पिणाऱ्या संगतीत जाव, त्याला ते माळ काढायला लावतात. म्हणून संगती खूप महत्वाची आहे महाराज. संगत खूप महत्वाची आहे. आता तुमच्या गावात एखादा दारू पिणारा व्यक्ती असेल, एखादा बिडी वळणारा असेल, एखादा पुडी खाणारा असेल, तो कायच्या पोटातून ज्यावेळेस आला त्यावेळेस हाती बॉटल घेऊन आला का? तो का दारू पितो, का पुडी खातो? त्याचं एकच कारण आहे, त्याला संगत वाईट लागली. म्हणून चांगला जर माळकरी असला, आपण ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडला साधू. विठला 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 सात्विक नासरी वडाळीच्या संगे. चांगली जर बाई असते ना महाराज, पण एखाद्या कुसंगती तिला जर लाभली तर ते सुद्धा कुसंगतीमध्ये जाते. म्हणून कुसंगती नको. आणि विसंगती तुमच्याही जीवनात नसून माझ्याही जीवनात नसो. तुम्ही तुमच्या गावातला एक मुलगा कर्नाटकमध्ये गेला काम करायला,
आणि चांगला मालकरी पोरगा होता, चांगला 10, 15, 20, 25 हजार रुपये महिना कमावत जाय. आणि ज्या मालकाच्या घरी राहत होता त्या मालकाला 4 मुली होत्या. किती? 4 मुली. आणि देखण्या मुली होत्या आणि 4ही उपर होत्या. त्यानं त्या पुलाला पाहिलं आणि त्याला हाका मारल्या, ए दादा ये चहा घ्यायला. तो चहा घ्यायला गेला आणि त्याला तो म्हणते माझ्याजवळ 4 मुली आहेत माझ्या, तू एका मुलीसंग लग्न कर. तो म्हणाला नाही, जमत नाही, कारण मी महाराष्ट्रीयन आणि तुम्ही कर्नाटकी, त्या मुलीला माझी भाषा येणार नाही. तो म्हणे 5-6 महिने सोबत जर राहिला तुला भाषा येऊन जाईल. हो नाही करत त्यांचं लग्न जुटलं. मग त्यातून ते महाराष्ट्रात यायला निघाले. पंचगावांचा व्यक्ती होता, तो मुलगा होता, पंचगावला यायला निघाला. येत असताना पहिलं स्टेशन लागलं. मग तो विचारू लागला तिले, हे कोणतं गाव आहे? तो मराठीत विचारू लागला. आता ते कर्नाटकी, तिला याची भाषा समजेना. ते म्हणे येनंद्रिक. तिच्या भाषेमध्ये काय म्हणता? हा मुकार आला, याच्या मताने येनंद्री स्टेशन आहे. मग दुसरं स्टेशन लागलं. मग तिथं विचारू लागला, हे कोणतं स्टेशन आहे? ते म्हणते येनंद्रिक. मग याला वाटलं अशी आमच्या इकडे कासली कुर्द, कासली बुजुर्ग, लाकोंडा खुजरं, लाकोंडा बुजुर्ग आमच्या इकडे आहे. मग तसं असेल. आणखीन तिसरं स्टेशन लागलं. मग तिसरं स्टेशन लागल्यानंतर हा विचारते, हे कोणतं स्टेशन आहे? ते पुन्हा म्हणू लागले येनंद्रिक. हा म्हणेल का 2 महिने लग्नाले झाले आणि मुलगी चेष्टा करून राहिली आपली. कन्नडीने केला मराठा भाकर, एकाचे उत्तर एकाचे उत्तर कन्नडीने केला मराठा भाकर, एकाचे उत्तर मग तिनं 2 थापला मारल्या त्यानं तिला. आणि थापड मारल्यानंतर ते म्हणायला लागले, सुनेंद्री का मारता? मग तो म्हणे, पहिले जर तू सांगत होती सुनेंद्री स्टेशन आहे, तुला का मारत होतो? म्हणून म्हणतात कानडीने केला मराठी भातात एकाचे उत्तर एका नाही. म्हणून विसंगती तुमची जीवनात नाही पाहिजे आणि माझ्या जीवनात नाही. तिसरी संगती आहे महाराज सत्संगती, ती तुमच्या जीवनात घडली पाहिजे आणि माझ्या जीवनात घडली पाहिजे. आता संत संगतीचा काय फायदा आहे? एक गावबा नावाचा मुलगा होता आणि तो नाथबाबाच्या गावात आला. त्याला सोडून दिलं काही लोकांना बाहेर गाव, आणि त्याला रोज पुरणपोळी जायला लागत होतं. नाथबाबाच्या घरी गेला आणि नाथबाबाला म्हणू लागला, मला पुरणपोळी पाहिजे. नाथबाबा म्हणत गळ्या काही हरकत नाही, तुला मी पुरणपोळीच देतो, पण तू काय कर, जो आपल्याला पुरणपोळी देते, जो जेवण देते त्याचं चिंतन कर, त्याचं भजन तू कर. मग तो काय करू, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हण. तो रामकृष्ण हरी म्हणेच ना, तो मुकाच होता. दुसऱ्या दिवशी आणखी पुरणपोळी दिली, त्यानं भजन केलंच नाही. का रे भजन करणं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, तू पुरणपोळी पाहिजे की नाही? मग पुरणपोळी कोण देतो आपल्याला? देव देतो. मग त्याचं चिंतन कर. तो म्हणाला नाही. मग त्याच्या लक्षात आलं, आपल्याला पुरणपोळी कोण देतो? एकनाथ बाबा पुरणपोळी देतात. मग तो देवाचं चिंतन ना करे, तो काय म्हणे, एकनाथ 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 एकनाथ. काय झालं महाराज? एकनाथ नाम घेता सुख वाटले चेता, एकनाथ नाम घेता नाम सुख वाटेल चेता, एकनाथ नाम एकनाथ नाम घेता सुख वाटले चेता, अनंत गोपाळाचा जगीन पुरे गाता, आरती एकनाथा महाराज जगद्गुरु जगन्नाथ आरती काय झालं महाराज? एकनाथ 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 नाम घेता त्यांना भावार्थ रामायण नेलं. एक संत झाला, एक सुंदर कवी झाला महाराज. हा संताच्या संगतीतला काय झाला? संगतीचा फरक आहे महाराज. गजानन बाबाला ज्या ज्या लोकांची संगत भेटली त्यांचा उद्धारच झाला. आज त्यांची ग्रंथामध्ये नाव आहे, ते अमर झाले का नाही? काही लोक आहेत महाराज आज जिवंत असून मेल्यासारखे आहेत, पण काही मेले पण ते जिवंत आहेत. कारण
तुका म्हणे एका मरणेची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणून महाराजनं काय मागितलं? संत संग देई सदा. संसारातलं काही मागितलंच नाही. संसार कोणाचा पुरा झाला महाराज? तुमचा आपला. म्हणून संसाराचं गणित कसं आहे? कधी आकुळ, कधी लंबा, कधी आकुळ, कधी लंबा. तुम्ही म्हणता फक्त बस हेच वर्ष महाराज. पुढचं वर्ष आलं की जमलं आपलं. पोराचं लग्न झालं की जमलं आपलं. पोरगा नोकरी लागला की जमलं आपलं. पण शेवटी खाटीवर जाते, त्याचं जमते काय? नाही महाराज. एक शिक्षक होते आणि शाळेमध्ये त्यांनी इंटिमेशन दिली. 15 ऑगस्ट सण होता. पोरं लहान 15 ऑगस्ट कोणाचा सण असते? गड्या पोरं खूप हुशार असतात. पोराला म्हणजे 2 तास आम्ही इथं बसावं आता या मंडळीले आमची शक्तीच नाही महाराज. ही ज्ञानोबा तुकोबाची ताकद आहे. एक पथक आलं गावामध्ये आणि ते पथक आलं, शाळेत उभं राहिलं आणि त्या मुलाला प्रश्न केला, का रे 5 रुपये किलो आंबा तर माझं वय किती सांग. याचं गणित लागते का? पण एक मुलगा हुशार होता, त्यानं हात वगैरे केला. महाराज मी सांगतो आणि सांग. तो म्हणे तुमचं वय 42. 42 बरोबर करेक्ट होतो. तो म्हणे तू कसं ओळखलं रे? तो म्हणे सोपी आहे, आमच्या गावात एक हाफमॅट आहे म्हणे. तो 21 वर्षाचा आहे. किती? 21 वर्षाचा आहे. आणि तुम्ही फुल मॅटा म्हणे. तुमचं वय 42. एका मास्तरनं प्रश्न विचारला, का रे पोरा रेल्वे जात असताना गेट का बंद करतात? तो म्हणे सोपे आहे म्हणे गुरुजी, रेल्वे गावात येऊ नये म्हणून ते गेट बंद करतात. सगळे मुलं बिगर टोपीत जात, एकच मुलगा टोपी घालून जाय. मग त्याला गुरुजी विचार लागले, का रे तू एकटाच टोपी घालतो? तो म्हणे गुरुजी पठ्ठ्याच्या डोक्यात काय चालू आहे हे कोणालाच नाही कळलं पाहिजे म्हणून टोपी घालतो. एक मुलगा शाळेतच ना जाय. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार एक दिवस जाय. गुरुजी त्याच्या घरापर्यंत आले. गुरुजी गल्लीनं येत होते. त्याची आजी बाहेर बसली होती. मग आजी त्या म्हणते, बाळ्या गुरुजी आले, लप लप लप. तो बाळ्या म्हणे, आजी लपण्याची गरज मला नाही, लपण्याची गरज तुला आहे. त्या आजी म्हणे, का रे? म्हणे मी घरी राहण्याचं कारण सांगितलं. माझी आजी मेली. म्हणून मुलं महाराज खूप चतुर, खूप हुशार असतात. आमची ताकदच नाही त्यांना बसवायची. म्हणून लहान मुलाला सरांनी इंटिमेशन दिले. ऐका हो ऐका, 13 तारीखला इंटिमेशन. 15 ऑगस्टला ज्याचे फाटके कपडे आहेत त्याने नवीन आणा, आणि ज्याचे थोडेफार फाटेल असतील त्याने धुवून प्रेस करून घालून आला 15 ऑगस्टला. मग एका मुलाला कपडे नव्हते, त्याचे फाटले होते. त्याने त्याच्या बाप्पाला म्हणा, बाप्पा माझी चड्डी फाटली आणि माझं शर्टही फाटला, मला नवीन ड्रेस आणा ना. मग त्याच्या बाबाने नवीन ड्रेस आणला. मग त्यानं तो ड्रेस अंगामध्ये घातला. शर्ट बरोबर आलं, पण तिची चड्डी घालते ते चड्डम झालं, म्हणजे दादा कुंडके झाला. तो म्हणेल का हे जर घालून गेलो आपण शाळेत, पोरं आपल्याला चिडतील, दादा कुंडके आला, दादा कुंडके आला, दादा कुंडके आला. म्हणून तो काय म्हणे, तो हे 4 बोटं जर कापली तर व्यवस्थिशीर. मग त्यानं ते त्याच्या दिदीकडे नेले. दिदीकडे त्या तिची दिदी पाहत होती सिरियल. दिदी दिदी माझा पॅन्ट कापतं का ग 4 बोटं? दिदी म्हणाले, हट, सिरियल पाहून राहिली, मी नाही कापत. तो वापस आला. तो त्याच्या आईकडे गेला. आई पप्पानं कपडे आणले ग, पण पॅन्ट मोठा झाला जरा, हा कापून देतं का? आई म्हणाली, मला डबा करायला लागते, स्वयंपाक करायला लागते, भरपूर काम आहे, सध्या माझ्याच्यानं होत नाही, जा. मग तो काकूकडे गेला. काकूकडे गेला तर काय झालं, 10 मिनिटाच्या अगोदर काका काकूचा झगडा झालता आणि काकूला खूप मारलं होतं. मग हा गेला, काकू काकू माझा पॅन्ट कापून देतं का ग? काकू मला, हट. काकून काढून दिला महाराज. मग रडला 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 आणि झोपून राहिला. झोपी गेला. मग त्याच्या दिदीला वाटलं एकुलता एक भाऊ आहे, चला त्याचा पॅन्ट कापू. मग तो ते दिदी गेली. दिदीनं 4 बोटं पॅन्ट कापला आणि लटकून ठेवला. मग त्याच्या आईचे काम संपले. आई गेली, आईने तो 4 बोटं कापला आणि लटकून दिला. मग काकूचे काम संपले. काकूच्या मतानं आपण याचा पॅन्ट जर नाही कापला तर हा दुकानात जाणार नाही, हा साखर आणणार नाही, हा चहा आणणार नाही, हा दूध आणणार नाही. मग काकूही गेली. काकूने 4 बोटं कापला आणि लटकून दिला. सकाळी बाळू मस्त उठला, आंघोळ केली आणि शर्ट घातलं, ते बरोबर आलं. चड्डी घातली, ते झालं चड्डम. महाराज संसाराचं गणित असंच आहे.
कधी आकुळ, कधी लंब, कधी आकुळ, कोणाचंच पुरं होत नाही. म्हणून देवाचं चिंतन करा आणि देवाचं भजन करा. आता एकदा सुंदर देवाचं चिंतन करा, हात वदर करा. झाला आपला वेळ, फक्त 10 मिनिटं राहिले आपल्याकडे. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 शेवटी महाराज म्हणतात गड्या थांबे. तुका भाले गरीब वाशी, तुका गरीब वाशी, तुका भाले गरीब वाशी, तुका काय करीन देवा, तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हाशी, आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ कशासाठी.
ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी ह्याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदान संत संग देई सदा. म्हणून आपला वेळ संपला महाराज. गोड असं नियोजन आहे पण आज काय शिवजयंती आहे महाराज. हा जो कार्यक्रम आपण करतो महाराज हे कोणाची कृपा आहे? शिवाजी महाराजांची कृपा आहे महाराज. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून एक कीर्तन आहे. नाही तर आपल्याला परमिशन करायला लागत होती हुजूर थोड़ा सा नामच संकीर्तन करना है हमें परमिशन मिलेंगी. त्यानं ठीक म्हटलं तर हा कार्यक्रम करायला लागत होता. नाही तर नाही महाराज. म्हणून राजाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून राजाचं आपण का नाव घेतो राजाचे का फोटो आपल्या घरामध्ये लागेला आहे कारण आपल्या राजासारखा राजा होणार नाही. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं आठवण येते भगवा झेंडा दिसल्यावर पातला धर्म पाहिला जगला माणुसकी राज तुम्ही पुन्हा जन्मयाचे माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर वाघाच्या जातीची बोलावी जातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची बोलावी जातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली 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 शिवाजी जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी स्वराज्य स्थापनेचा टिळा मस्तकी लाविला स्वराज्य स्थापनेचा टिळा मस्तकी लाविला सह्याद्रीच्या शिरावरी भगवा विजयाचा रोविला मावळ चालन गली विकाव्याला किमया नारी केली मावळ चालन गली विकाव्याला किमया नारी माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझीचा छत्रपती शिवाजी महाराज की आज शिवजयंती आहे जरा आवाज जोराने काढा. छत्रपती शिवाजी महाराज की वा आता पोहोचला राजापर्यंत आवाज.
ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. हे जे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज गोड असा सुंदर कार्यक्रम आहे तुमच्या गावातला. जितकं वर्णन करावं तितकं कमी आहे. मार्के महाराजांच्या मार्के महाराजांना हे रोप लावलं. कैलास भाऊ असतील, आमचे अन्नदाते भाऊ असतील. अन्नदाते भाऊंना जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाले सारखे फोन करत आहेत. कोण? अन्नदाते भाऊ. त्यानं मला पाहिलं नाही, मी त्याला पाहिलं नाही. अजूनही मला माहिती कोणत्या आहेत, पण दररोज त्याचा फोन होता मला अन्नदाते भाऊचा. म्हणून जे समिती असेल, जे मंडळ असेल, आमचे कैलास भाऊ असतील, आमचे मार्के महाराज असतील, असं गोड नियोजन आहे. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. एकादशी सारखं सुंदर व्रत करा. पंढरीची वारी करा, मुक्ताबाईची वारी करा आणि आपल्या आई वडिलाची सेवा करा. हे सगळं नाही केलं चालेल, फक्त आपल्या आई वडिलाची सेवा जरी केली तर देव तुमच्या घरी इंगळे हो. बस गोड नियोजन आहे. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबा, तुकोबा, गजानन बाबा, विठोबा, रुक्मिणी सगळं मंदिरात महाराज येतं. आई भवानी माता आहे, गजानन बाबा आहे, विठोबा रुक्मिणी आहे. सगळं सुंदर गोड नियोजन आहे. म्हणून झालेली सेवा या सर्व देवतांच्या चरणी आणि तुम्ही मायबाप हे सुंदर गायक वादक मंडळी आहे यांच्या समर्पित करून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. गण गणनाथ होते गण गण गण